हाय हॅलो नमस्कार, माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आता वाजलेला आहे, आज आहे मंगळवार. आणि आता किती वाजलेला आहे बघा, टाईम रात्रीचं 1:45 वाजलेला आहे. आणि माझा आंघोळ झालेला आहे. आणि एवढं लवकर काय उठलेलं आहे आणि कशासाठी आहे ते सगळं आज व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आजचा व्हिडिओ खूप भारी असणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा. हे बघा, चुलीवर डाळ टाकलेलं होतं, पोळ्या करायचं आहे. आणि आज कशाला पोळी म्हणजे आपल्या इथं गावात देवी आहे 5 मुकुटाचं, आणि ते मी व्हिडिओमध्ये दाखवलेच आहेत, बघितलं असेल तुम्ही. त्या देवीला मी नवस बोलले होते, अभिषेक घालायचा आहे. मग त्यासाठी पोळ्या करायला लागलो. 1.5 किलोचं डाळ घातलेलं होतं, 1.5 किलो. आणि इकडं पीठ मळून ठेवलेलं आहे. आणि डाळमध्ये अजून गूळ मिक्स करायचा आहे. आणि सगळे इकडे बाहेर झोपलेलं आहेत, मी एकटीच उठलेलं आहे. आणि आता आंघोळ करूनच डाळ टाकून डाळ शिजवून काढलेलं आहे. आणि इकडं डाळ शिजलेलं आहे. आणि थोडं पहिलं बारीक करून घेतो, मग नंतर गूळ त्यामध्ये बारीक करतो. आणि यात्रे होतं तवाच, म्हणजे हनुमान जयंती त्या दिवशी यात्रा होती, त्या दिवशीच मी अभिषेक घालायचं होतं. आणि पूजारी म्हटलेत आता नको, मंगळवार शुक्रवार कधी तर घाला, चालतंय म्हटल्यावर आज मंगळवार आहे. म्हणून कालच आम्ही तिथं पैसे देऊन आलो होतो अभिषेकासाठी. आणि इथं जेवण करून घेऊन जायचं आहे, म्हणजे प्रसाद पोळ्यांचा. म्हणून इकडं 1.5 किलो डाळ घातलेला आहे. घरात पण झालं, तिकडं पण न्यावं लागतं आहे नैवेद्यासाठी. आणि तिथं 4 माणसांना पण जेवण म्हणजे घालायचं असतं त्यांना पण. म्हणून इकडं मी लवकर उठून करायला लागलो आहे. एकटीनंच सगळं करायला पाहिजे, म्हणूनच मी रात्रीचंच करायला लागलो आहे. सकाळी 10ला म्हणजे यायला पाहिजे म्हणून म्हटलं होतं त्यांनी. म्हणून म्हटलं आता करायला लागलो आहे. डाळ शिजलेलं आहे आणि पुरण वाटायला लागलो आहे. तर आकाश उठून इकडं मी पुरण वाटत होतो. आणि तो आला मदतीला, मी पण धरतो मामी म्हणून. आणि माझं पूर्ण पोळ्या होईपर्यंत तो जागाच होता. आणि मला पण व्हिडिओ करायला कोण नव्हतं, म्हणून मी काय ते व्हिडिओ करायचं तसं कसं करायचं मी म्हणत होतो. तर आकाश उठल्यावर आकाश म्हटलं मी करतो. चला, इकडं पुरण झालं, पीठ पण मळून झालं, सगळं झालेलं आहे. आणि इकडे पोळ्या लाटायला लागलो आहे बघा. मस्त पीठ आणि पुरण व्यवस्थित झालेलं आहे, मस्त. आता पोळ्या लाटतो. आता सगळं तयार करून घ्यायला 3-3:30 वाजलेलं आहे आता पोळ्या लाटायला लागलो आहे. आणि आता किती वाजेपर्यंत होतं आहे काय माहीत. आता यांचं ऑपरेशन होतं, 3 वेळा ऑपरेशन झालं यांचं. त्यामुळं मी तिसरं ऑपरेशन जरा म्हणजे लई म्हणजे त्रास झाला त्यांना. मी तेव्हा त्यांच्यासाठी नवस बोलले होते, व्यवस्थित ऑपरेशन पार पडू दे, त्यांचं तब्येत व्यवस्थित होऊ दे, म्हणून मी नवस बोललेलं होतं. त्यामुळं मी आज ते देवीला अभिषेक घालण्यासाठी हे सगळं करायला लागलो आहे. त्यांनी पण आता बरं आहेत. अजूनमधून ताप कवा तर येते, अंग दुखायचं. म्हणजे ऑपरेशन कसं झालं आहे, किडनीमधलं खडं काढलेत, त्यामुळं त्यांना खूप त्रास झालेला आहे. 2 वेळा एका किडनीमधलं खडं काढलेलं आहे, मूतखडा झालं होतं. पोळ्या तर मस्त व्हायला लागल्यात बघा, मस्त फुगलेलं आहे. आणि पूर्ण पोळ्या पण चाललेलं आहे असंच व्यवस्थित. पोळ्या यायला लागल्यात, पटपट आता लाटून घेतो. अजून बाकीचं पण आवरायचं आहे. सकाळी सार करायचं आहे, आणि भात आणि धुणं भांडी घरातलं काम सगळंच करायला पाहिजे. रात्रीचं कसं पटपट होतं आहे. चला, इकडं पोळ्या लाटतो. आणि आता सकाळचं 6:30 वाजलेलं आहे. 6:30ला म्हणजे असं कडक ऊन पडायला लागल्यात. आता बघा, चुलीवर भात ठेवलेला आहे आणि अजून सार करायचं आहे. आता बाकीचं काम, झाड मारायचं, देवपूजा करायचं, बाकीचं सगळं आवरायचं आहे. बघा, पसारा केवढा पडलेला आहे, सगळा पसारा आवरायचा आहे. पोळ्या बघा मस्त 2 टोपली भरून झालेला आहे.
इकडं घरात पण झालं आणि तिकडं नैवेद्यासाठी घेऊन जायला पण झालं, म्हणून एवढ्या पोळ्या बनवलेल्या आहे मी. कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि इकडं भांडी बाहेर ठेवलेलं आहे. आणि चला आता झाडू मारलं, सगळं बाहेर भांडी ठेवलेलं आहे. देवपूजा पण करायचं आहे. चला सगळं आवरलेलं आहे. देवपूजा करून घेतलं, देवाला पण नैवेद्य दाखवला घरात. भांडी पण घासलं लावलेलं आहे. आता मी आवरतो. सगळे इकडे बसलेले आहेत पोरं. चला आमटी पण केलं. आणि इकडे बघा मस्त पातेलं भरून आमटी झालेलं आहे. इळवण्याची आमटी आम्ही सार म्हणतो. आणि इकडे भात पण झालेला आहे. आणि इकडे पोळ्या बघा मी आता चाललेलं आहे आवरून. एवढा पोळ्या घेतलेला आहे नैवेद्याला. आणि तिथं जेवण म्हणजे 5 माणसांना जेवण घालायचं आहे. त्यांच्यासाठी भात आमटी सगळं घेतलेलं आहे मी. आणि तिथं कसं आमचे सासरे आहेत, त्यांच्या घरात चाललेलं आहे मी. तिथून आम्ही देवळात जाणार. आता इकडे मी पण आवरलेलं आहे. असं मस्त साडी नेसलेलं आहे. कशी वाटली कमेंटमध्ये सांगा साडी माझी. आणि आकाशला घेऊन आलो आहे मी. बाबा आणि मी, आकाश आलेला आहे. त्यांनी काय आलेलं नाही. त्यांनी म्हटले मी थांबतो, तुम्ही जाऊन या म्हणून. इकडं आमचे हे आहेत सासूबाई, चुलत सासू आहेत. इकडं कसं घरात कसं अंधार होतं, व्यवस्थित व्हिडिओ आलेला नाही आहे. आणि त्यांनी कसं इकडं हे कळस घेतलेलं आहे, आरतीचं ताट. आणि काय काय घ्यायचं ते सगळं त्यांनी सांगत होतं. नैवेद्य ताट करून आणि त्यामध्ये फुलं, ओटीचं सामान ते एका पिशवीमध्ये भरून घे म्हणून त्यांनी मला सांगितलं. हे बघा 5 मुकुटाचं जग आहे. त्या जगाला 5 हार घेतलेला आहेत. आणि 1 डझन केळं पण घेतलेलं आहे. आणि केळं, हार आणि ओटीचं सामान सगळं काही ह्या पिशवीमध्ये भरून घे म्हटलं त्यांनी. मी त्या पिशवीमध्ये घालून घ्यायला लागलो आहे. आणि आरतीचं ताट पण तयार केलं आहे, नैवेद्य ताट पण तयार केलेलं होतं त्यांनी. इकडं सगळं काय तयार झालं होतं. आणि आता आम्ही चाललेलं आहे मंदिरात, देवळात चाललेलं आहे. आणि आज मंगळवार म्हणजे 5 अभिषेक होतं. म्हणजे दोघांचं एकदा आणि दोघांचं एकदा असं करत होतं त्यांनी. हे पण आमच्या सासूबाई आहेत, चुलत सासूबाई आहेत. आणि आम्ही देवळात चालत चाललेलो आहे. इथं जवळच आहे, ते काय लांब नाही आहे. आणि तिकडं मंदिरात आलेलो आहे आम्ही. हे बघा देवीची मूर्ती, 5 मुकुटाची मूर्ती आहे. आणि ह्या 5 मुकुटाची नावं काय माहीत नाही मला. मी विचारलं, त्यांनी सांगितलं मला दुर्गा माता, कुकटनूर, रेणुका, असं तेलसंग असं देवांचं सगळ्यांचं मूर्ती आहे म्हणून सांगितलं मला. इथं सगळे बसलेले होते आणि पुजारी ते अजून येणार होते. आता इकडं अभिषेक घालण्यासाठी नवीन साडी असते, तर नवीन साडी नेसायला लागल्या त्यांनी. म्हणजे मी काय साडी आणलं नव्हतं, ब्लाऊज पीस आणलेलं होतं. ते साडी दुसऱ्यांचा अभिषेक होता, त्यांचं साडी होतं. आणि मी ब्लाऊज पीस आणलेलं ओटी भरण्यासाठी. हे बघा हे म्हणजे ह्याने आहेत पुजारी. आणि 5 जणांचे हात लावायचं म्हणून सुवासिनी 5 जणांनी हात लावा म्हटल्यावर आम्ही 5 जणांनी हात लावलं. आणि त्यांनी नेसायचं त्यांनाच माहीत होतं, ते त्यांनीच नेसवा लागल्या. तिकडं पुजारी आहेत ते पुरं म्हणजे इथं बाजूला दिसते त्या दादा आहेत, त्यांनी पुजारी आहेत, ते पूजा करतात रोज त्यांनीच पूजा करतात. बघा पूजा किती मस्त केलेल्या आहेत. आणि रात्रीचं देवीला आंघोळ घालून झोपवून सकाळीच उठवून पूजा त्यानं करून झालं होतं. त्याने अभिषेक त्यानं घालून अभिषेक घातल्यानंतर मग ओटी भरायचं असते. त्यासाठी आम्ही सगळं साहित्य आणलेलं होतं ओटी भरण्यासाठी. बघा त्याने साडी किती मस्त नेसवलेलं आहे. आणि सगळ्या देवींना मी हार आणलेलं होतं, ते हार घालायला लागल्यात. आणि बाकीचे पण आणलेले होते, त्यांचं पण सगळं घातलेत.
इकडं मंदिरात सगळे बसलेले होतं आणि कसं दोघांचा ओटी भरायचं होतं आणि हे पण इथलंच आहेत, म्हणजे गावातलेच होते त्यांचं आणि आमचं ओटी भरायचं होतं. इकडं सगळं पूजा झालेली होती, म्हणजे हार तेन घालून साडी ते नेसून झालेलं होतं आणि इकडं ओटी भरायला बघा, ओटी कसं भरायला लागले पूर्ण व्हिडिओ बघा. इकडं ब्लाऊज पीस अंतरवलेला आहे जगामध्ये. जग बघा किती मोठा आहे आणि ओटीचं सामान त्यामध्ये घालायला लागल्यात बघा. अशा प्रकारे ओटी भरायला लागल्यात देवीची ओटी झाल्यानंतर आणि इकडं घरला बोलवलं होतं त्यांना जेवायला आणि इकडं आलेलं आहेत, 4 जण आहेत आणि त्यांना इकडं मी जेवायला वाढा लावलं आणि त्यांना सगळ्या जेवायला वाढून झालेलं होतं आणि त्यांच्या ताटातलं मला त्याने एक घास ओटीत देणार होते. इकडं घ्यायला लागलो आहे. व्हिडिओ कसं इकडं तोंड केल्यामुळं ऊन सगळं आतच येत होतं. सगळ्यांनी ताटातलं मला ओटीत एक पोळी दिलं त्यांनी आणि सगळ्यांनी मिळून ते खावं म्हणून सांगितलं घरात. आणि आता सगळ्यांचा पाया पडतो. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला. प्लीज सपोर्ट करा. आम्ही आता घरला चाललेलो आहे आणि संध्याकाळचं 5 वाजलेलं आहे. बाय बाय. आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो.